लक्षवेधी क्रमांक 6 सॉरी वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, दूधगंगा डावा कालव्यातल्या 32 ते 76 किलोमीटर मधील 40 कोटीचा अनियमित अशा पद्धतीचं जे वितरण झालंय त्याच्या चौकशी आणि कारवाईबद्दलची ही लक्षवेधी आहे। खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या इरिगेशन मध्ये माझ्या मतदारसंघाचा वाटा मोठा आहे आणि त्यामुळे सातत्याने इरिगेशनच्या वेगवेगळ्या विषयांसाठी आम्ही मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आग्रह करत असतो। अनेक प्रश्न असतात की ज्याला मार्गी लावण्यासाठी ते दोघेही अधिकारी सन्माननीय मान्यवर मंत्री महोदय आम्हाला मदत करत असतात। परंतु अशा सगळ्या महत्त्वाच्या आणि लोकांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या कामांना ज्या पद्धतीने गती मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या पासून ते खाली शाखा अभियंत्यांपर्यंत मिळायला पाहिजे ते मिळत नाही। विशेषतः मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करू इच्छितो, आपणच सही करून दिलेल्या 2-3 प्रश्नांवरती अद्याप माझ्याकडची काहीच कारवाई झाली नाही। त्याच्यामध्ये अस्तरीकरणाचं काम जेवढ्या गतीने झालं त्याचबरोबर वसुदेव भुजाई सिंचन योजनेसाठी सुद्धा आपण आणि मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले होते। त्याचबरोबर त्या पलीकडचे छोटे मोठे पूल होते की जे छोटे मोठे पूल व्हावेत म्हणून आमचे सगळे आग्रह होते, त्याच्यासाठीचं काम चालू होतं। 1 ते 17 असा कूर कॅनलवरच्या अस्तरीकरणाचा प्रस्ताव होता। आपण दिलेल्या आदेशानंतर सुद्धा काहीतरी या झारीतील शुक्राचार्यांनी चुकीच्या पद्धतीच्या अडथळे काढून आम्हा मंडळींना खूप अडचणी करतात। परंतु हेच लोक ज्या पद्धतीनं आपल्या आर्थिक स्वार्थासाठी ज्या काही गंभीर गोष्टी करतात त्यांच्यावरती कारवाई करावी याच उद्देशाने ही लक्षवेधी आपल्या सभागृहाच्या समोर मी आणली। खरं म्हणजे 32 ते 36 ला यापूर्वी सुद्धा 20 वर्ष झाली एकाच ठेकेदाराकडे हे काम आहे आणि एकाच ठेकेदाराकडचं काम मूळ 10 रुपयाचं काम 100 रुपयापर्यंत जरी झालं तरी सुद्धा अद्याप त्याच्याकडेच काम आहे। प्रचंड अनियमितता आहेत। 2019-20च्या दरम्यान याच्यामध्ये असणाऱ्या गंभीर अशा अनियमितताबद्दल मी स्वतःच एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रानंतर त्यावेळेला सुद्धा 20 कोटी रुपयाची अनियमितता होती। मी दिलेल्या पत्रानंतर दक्षता समितीने त्याच्याबाबत कारवाई केली असा परवाच मला माहिती मिळाली आणि त्या माहितीमध्ये 1 ते 8 अशा पद्धतीचे जे कॉलम आहेत त्या प्रत्येक कॉलम मधला प्रत्येक आक्षेप अत्यंत गंभीर आहे। परंतु त्यानंतरचा शेवटचा जो काय ते भुईर म्हणून जे अधीक्षक अभियंता दक्षता आहेत त्यांनी शेवटचा रिपोर्ट जो दिलाय सबमिट केलाय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या 8ही जरी मुद्दे बरोबर असले 3,88,00,000 दरम्यान ह्या सगळ्याचं दायित्व त्यांच्यावरती बसतंय। परंतु यातले सगळेच लोक सेवानिवृत्त झालेत, काही लोक त्यातले दुर्दैवाने मयत झालेत, त्यामुळे आपल्याला कारवाई करता येत नाही। खरं तर सेवानिवृत्त होत आहेत, मयत होत आहेत याच्याही पेक्षा चुकीचं काम करणाऱ्याला शिक्षा मिळायला पाहिजे ही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून आणि शासनाकडून असायला पाहिजे। कुठलीच कारवाई झाली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की पहिलं खप्ते म्हटल्यानंतर आता सुद्धा एका बाजूला अस्तरीकरणाच्या कामामध्ये आमची पूर्वीची गेट चालू करा म्हणून माझ्याकडच्या तळाशी, तुर्बे, टिटवे, चंद्रे, अर्जुनवाडा या परिसरातले लोक आंदोलन करायला त्यांच्या कुठल्याच आंदोलनाला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतलं नाही। परंतु अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरची सोय करायसाठी 40 कोटी रुपयाचं अतिशय चुकीच्या पद्धतीचं बिल प्रदान केलं। ही अतिशय गंभीर बाब आहे। माझी अशी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याबद्दल आणि केवळ एका अधिकारी नाही त्याच्या वरिष्ठ सुद्धा असतील, अन्य ती एजन्सी असेल त्याला सुद्धा तात्काळ या सगळ्या ब्लॅकलिस्टेड करून त्याला थांबवून दुसऱ्याला काम देण्याबद्दल योग्य त्या पद्धतीच्या सूचना आदरणीय मंत्री महोदय देतील काय? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रकाश आंबेडकर यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचं लक्ष वेधलंय। त्यांनी जे विषय मांडले त्याचे 2 भाग आहेत। पहिला भाग म्हणजे त्यांची जी काही पहिल्या चौकशीच्या संदर्भातला विषय होता आणि त्याच्यामध्ये त्या चौकशीमध्ये 3.48 कोटी रुपये इतकं अतिप्रदान झाल्याचं त्या ठिकाणी लक्षात आलं आणि त्यामुळे त्याची वसुली करण्यात येते आहे। खरं म्हणजे हे जे काम झालं होतं ते साधारणपणे 2000 ते 2013च्या मधलं होतं आणि म्हणूनच आता तो रिपोर्ट आल्यानंतर ही सगळी लोक रिटायर झाले आहेत आणि आपल्या नियमानुसार रिटायरमेंट नंतर 4 वर्षापर्यंत जर एखाद्या चौकशीचा रिपोर्ट आला तर ते दोषी असतात, अन्यथा त्यांच्यावर आपण कारवाई करू शकत नाही। त्यामुळे दुर्दैवाने याच्यात 2013 म्हणजे बराच कालावधी निघून गेलाय आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई जरी होऊ शकत नसली तरी देखील 3.48 कोटी रुपयाचं जे अतिप्रदान आहे याच्यातला एक व्यक्ती आहे की जो अजूनही नोकरीत आहे त्याच्यावर कारवाई आपण करतो आणि यासोबत हे जे काही दक्षता नियंत्रण समितीने 3.48 कोटी इतकी जी रक्कम काढली ही रक्कम योग्य आहे का याची चौकशी आपण पुन्हा करणार आहोत। कारण तुम्ही सांगितलं ते निश्चितपणे योग्य आहे, त्यामुळे त्याची चौकशी केली जाईल आणि यासोबत
हे खरंच आहे की ज्यावेळी 21/1/22 नियंत्रण मंडळाने बैठकीमध्ये दायित्व मंजूर करताना दायित्वाची अदायगी सुधारित तांत्रिक मान्यतेनंतर करण्यात यावी असं स्पष्टपणे सांगितलेलं असताना त्या ठिकाणी सुधारित तांत्रिक मान्यता न घेता 40 कोटी रुपयाचं पेमेंट हे करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आपण मागणी केल्याप्रमाणे कार्यकारी अभियंता दूधगंगा कालवे विभाग 1 यांना तात्काळ निलंबित केलं जाईल, त्यांची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि त्यासोबत या संपूर्ण प्रकरणामध्ये कॉन्ट्रॅक्टरचा काय रोल आहे, इतर अधिकाऱ्यांचा काय रोल आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याकरता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं जाईल आणि संपूर्ण त्रयस्थ चौकशी याची केली जाईल आणि 1 महिन्याच्या आत त्याचा रिपोर्ट सादर करायला सांगितलं जाईल.